देवा वैकुंठीच्या नारायणा, अरे तुझ्या पूजाने पवित्रमय चरणी ब्रह्मपुत्र नारदाचा देवा भक्ती भावे प्रणाम, भक्ती भावे प्रणाम, भक्ती भावे प्रणाम. देवा अरे तुझ्या सत्याने वेदांची बोलणे, सूर्याची चालणे तुझ्या वळणे, मेघाने बसावे परती बसावे, वायूने विचाराने सत्य तुझे. देवा नारायणा, अरे तुझ्या कृपा आशीर्वादाशिवाय या अखिल विश्वातील वृक्षाचं एक फळ देखील भगवंत हाडू शकत नाही. आणि त्या तुझ्या गुणाचा गुणगौरव गात गात स्वर्ग आणि माता या तीर्थराव्या नारदाचे प्रमाण. पण सांप्रत या नारदाचं आगमन कुठं झालं असेल, ज्यांनी तुळ राशीचं स्वामित्व स्वीकारिलं शुक्राचार्य या संस्थेने पात्र धरले अशा शुक्राचार्यांपर्यंत आपलं आगमन झाले गेलं. पण आपण आलेल्याची जाणीव दैत्यगुरु शुक्राचार्य यांना करून दिलं. हेच त्या उचित मार्गदर्शनावर जर का तुम्ही चाललात, यशाची शिखर त्याच्या उच्च शिखरावर तुम्ही नक्कीच होता, या तीळ मात्रही शंका नाही.
जर का तोडायचा झाला तर त्याच्यात आणल्या टोड उपयोगाचा नाही, तर मुळावर घाव घालायला हवा. मुळावर नारदा, हा वृक्षांच्या बुंद्यावर घाव घातल्याच्या नंतर फांद्यांपर्यंत जाण्याची गरज नाही. मूळ मूळ एक मुलाची साधा सोडी आपल्या हाती येईल. दैत्यगुरु, आज देवता शक्तिशाली बनण्याच्या मुळाची कारण काय माहिती का? तर मृत्यूलोकाच्या ठिकाणी असणारे भरतमानव देवदेवतांची भक्ती करतात. देवदेवतांची भक्ती करून आविर्भाव देवतांना मिळतोय. देवता शक्तिशाली होत आहेत आणि त्याचमुळे तुमचे दैत्य आज मरता येत. म्हणजे आतापर्यंत दानवाला अपयश येतोय. याच्या मुळाचे कारण हे मरण मानव मृत्यूलोकी वावरणार आहे. विश्वास बसत नाही, विश्वास बसत नाही. अरे वैर आहे देव आणि दानवांचं. हे मानवाचा काही संबंध पण किती काही झालं तरी संजीवनी विद्येचे जनक आपण आहात. मायावी विद्या देखील आपण त्याचबरोबर तुमच्या जवळ असणाऱ्या मायावी विद्येनं अशी काहीतरी शक्ती निर्माण करा जेणेकरून मृत्यूलोकात असणारे मरत मानव हे कायम स्वरूपी नसतो. म्हणजे नारदा, तुम्हाला काय वाटतं की जेवढे जेवढे शुक्राचार्य दानव निर्माण करतोय तेवढे देव संबंधात म्हणजे शुक्राचार्य होता आता यज्ञाच्या आणि संबंधात हे त्यांचा मृत्यूलोकी वावरणारे मानव या जर का अपयशाला कारणीभूत असेल, नारदा शुक्राचार्य समजलं नाही की या ठिकाणी इथं आत्ताच काय करतोय तो माहिती आहे? जन्माला तुम्ही घालाल, काय करतोय? जन्माला तुम्ही घालाल देखील. पण उपयोग काय? त्याचं कर्तव्य काय? हे म्हणतोय मृत्यूलोकाच्या ठिकाणी त्यांना तुम्ही पाठवा, जन्माला घाला. कोण जन्माला येऊन ते मृत्यूलोकाच्या ठिकाणी जाऊन त्याला स्वतःचं कर्तव्य नको का? तर मृत्यूलोकाच्या ठिकाणी असणारे मरत मानव त्या मरत मानवांची शिरे वेगळी करून त्यांना हे शिरा घेऊन त्यांना तुमच्यापर्यंत बोलवा. नर शिरा यज्ञ तुम्ही करा. नरशिर यज्ञ केल्यानंतर त्या नरशिर यज्ञात मानवाच्या शिराची भावती एव शक्तिहीन होणार, मानव बलवान होणार. मग यातमध्ये फलानी नाही. काय करणार? युद्ध यातही काय करणार? या विश्वात प्रत्येकाला नाव होते.
त्याच्यासाठी दा अमोल साऱ्या मृत्यू करताना अरे लोकही मानव तुझ्या दृष्टीचं पुढे श्रीरंग माधरा